मराठी, ते धडक ते धडक. विटेकरांनो, फक्त तुमच्यासाठी श्री सिद्धिविनायकची सर्वात स्वस्त अत्याधुनिक कार्डियक अँब्युलन्स, अनुभवी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या उपस्थितीत 24 तास उपलब्ध. सांगली आणि कराडसाठी केवळ 6,000 तर कोल्हापूरसाठी केवळ 9,000 रुपयात कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध. विटेकरांनो, सर्वात स्वस्त अँब्युलन्स सेवेसाठी स्क्रीनवरील नंबर आत्ताच सेव्ह करा. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. सदाभाऊ खोत यांनी मानसिंगराव नाईक यांच्यावर घणाघाती टीकास्त्र सोडलंय. मानसिंगराव नाईक रोज काशीला जाऊन अंघोळ करून येतात. आम्ही सामान्य माणसांचा आवाज घेऊन रस्त्यावर फिरतोय. तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन बोंबलत हिंडत नाही, असा जोरदार हल्लाबोल करत सदाभाऊ खोत यांनी राजकीय पटलावर मोठी खळबळ उडवून दिली आहे. काय आहे की कुणाला आम्हाने काय झालंय वाटतं म्हणण्यापेक्षा याने पहिलं आपलं घरात बघावं, बाहेरच्या शेजारच्या घरात हिने काही वाकून बघायचं काम नाही. गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत चळवळीतनं आला. या कुणाच्या काही माना मोडून आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही. आम्ही काही कारखान्याचं वजन काटं हाणून आम्ही ऊसाचं आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही. आम्ही काही रिकवरी चोरून साखर खाऊन आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही. आम्ही मळी चोरून दारूच्या बाटल्या तयार करून आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही. तर आम्ही लाट्या काट्या खाऊन घाम घालणाऱ्या शेतकऱ्याची बाजू घेऊन आम्ही तुरुंगवास भोगून मग आम्ही राजकारणामध्ये आलोया. तुमच्यासारखं मखमलीच्या पोलातनं जन्माला आलो नाही आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन बोंबलत हिंडत नाही. आम्ही सामान्य माणसाचा आवाज घेऊन रस्त्यावर फिरतोया. त्यामुळं काविळे अमुक तमुक त्याच्यावर पण औषधं जी आली माहिती आमच्याकडं, आम्हीच काविळीचं औषध देणार आहे. त्यामुळं आम्हाला कशाला काविळी होत्या, तुम्हाला झालं तर सांगा, औषध देतो म्हणा. हो, त्यांचा हस्तक्षेप या बँकेमध्ये अजिबात नाही. पण जीव पोपटाचा पिंजऱ्यातल्या पोपटाचा जीव त्या पिंजऱ्यात बसलेल्या पोपटात असतो. काय त्यांचा काही संबंध नाही, पण पिंजऱ्यातल्या पोपटात त्यांचा जीव आहे. संबंध आहे का नाही कळलं आता. नाही, या नोकरभरती प्रक्रिया घेणार आहे, कारण की कोणत्या तरतुदीनुसार ही नोकरभरती उच्च न्यायालयात धाव घ्या, नाही तर सर्वोच्च घ्या, नाही स्वर्गात जाऊन घ्या जावा. काय आम्ही न्यायालयाला पटवून देऊ की 10 गुण हिने स्वतःकडे ठेवलेले होते आणि ज्याला वाटेल त्याला हे देणार होते. हे कोण लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत होते का? MPSCचे त्या आयोगाचे हे काय अध्यक्ष होते का? ह्यांना 10 गुण देण्याचा अधिकार काय? आणि हे जर 10 गुण देणार असतील तर परीक्षा कशासाठी घेता? आम्ही न्यायालयामध्ये सांगू, यांची मुदत संपलेली होती, 4 महिन्यावर निवडणूक आहे. दुसऱ्या बाजूला 10 संचालक अपात्र आहेत. ते रिझर्व्ह बँकेच्या तसा जार आहे. अपात्र असणारी माणसं, निवडणुकीची मुदत संपत आलेली आहे आणि स्वतःकडे 10 गुण विद्वान असल्यासारखं काही तुम्ही अभ्यास करता, तुम्ही पेपर लिहिणार होता. अरे रात्रंदिवस गोरगरिबाची लेकरं बाळं अभ्यास करतात आणि परीक्षाला बसतात, पास झालो तर नोकरी मिळेल आणि तुम्ही मात्र पर शीट माग लाखानं पैसे हाणता आणि गोरगरिबाच्या तोंडचा घास काढून घेता. आम्ही गोरगरीब विद्यार्थ्याला, अभ्यासू विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून खऱ्या अर्थानं या नोकर भरतीवरती स्थगिती आणली आहे. संचालक मंडळ जे आहे त्यातले भाजपाचे अनेक नेते आहेत, संचालक आहेत त्यामध्ये. तर पुढच्या वेळी या निवडणुकीच्या वेळी तुम्ही भाजप म्हणून या त्यांना पुन्हा संधी देणार का? आता कसं आहे, या बँकेत संचालक मंडळ कोण आहे मला माहित नाही, पण आले बाबाच्या घोवत कोणी आला तर ते एकच वाक्यात त्याचं उत्तर असेल, चोर चोर मावस भाऊन अर्ध अर्ध वाटून खाऊ. ते कुठल्या का पक्षात असेना ते, पण हे मावस भाव आहेत, हे वाटण्यासाठी एकत्रित झाले. आम्हाला ही बँक वाचवायची आहे आणि सर्वसामान्य माणसाला या बँकेच्या माध्यमातून दिलासा द्यायचा आहे. सावकारकीच्या पाशातून मुक्त करायचं आहे. ग्रामीण भागातल्या तरुणाला रोजगार उभा जर करायचा असेल तर उद्योगधंद्याला कर्ज या बँकेतून सर्वसामान्य
तरुणाला मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. म्हणजे आजी माजी संचालक आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्याकडून करण्यात आलेले आहेत, तुम्ही असतील पडळकर असतील, तर त्यांना पुढच्या वेळी भाजपाकडून त्या ठिकाणी उमेदवारी देण्याबाबतचं किंवा मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टी असं आहे, कोणी कुणाला उमेदवारी द्यायची कुणी उभा राहायचा हा सहकारामध्ये त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही ही गटारगंगा साफ करायला निघालोय. आमच्याबरोबर कोण साफ करायला येतंय त्याला आम्ही बरोबर घेऊ. ज्यांना गटारगंगा घाण करायचे आहेत ते बाजूला राहतील. पण आता जे आहेत ते आजी माजी आहेत, विद्यमान आहेत, ते भाजपमध्ये पण आहेत, भाजपचे आहेत, आता उपाध्यक्ष असतील, संचालक असतील. जहाज बुडायला लागलं की उंदीर पळायला लागते ती. आता हे जहाज बुडत आहे त्यामुळे कुठल्याही पक्षाचे असून ती पळत सुटलेली आपल्याला दिसते. पण भाजपकडून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का? ते उमेदवारी काय आहे, निवडणूक लागेल त्यावेळी बघू. काय लक्षात आलं का? आम्ही जनतेनं ठरवायचं की कुणाला निवडून द्यायचं किंवा जे सभासद आहेत बँकेचे त्यांनी ठरवायचंय. पण मानसिंग भाऊनी सांगितले भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध केल्यास मी राजीनामा देतो. मात्र नाही, मानसिंग भाऊ रोज जाऊन काशीला आंघोळ करून येतील, भगवे कपडे घालून पूजा अर्चा करत बसली ती. काय एवढा शुद्ध माणूस जगाच्या पाठीवर पहिल्यांदा तोच बिचारा मला भेटला. बरं झालं असा एखादा तरी आहे माणूस. मग त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या आणि गोपीचंद पडळकरांच्या पोटात का दुखते याचा शोध घेतला पाहिजे. काय झालंच नाही, कावीळ झाली आहे जयंत पाटील नावाची. काय आहे त्यांना म्हणावं आमच्या पोटात का दुखते, कारण तुम्हाला 9वा महिना लागलाय म्हणून आमच्या पोटात दुखायला लागलंय. अजून काय पाहिजे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागानं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे. कारण ही नोकर भरती जी होणार होती ती पारदर्शक पद्धतीनं निश्चितपणानं होणार होती. या नोकर भरतीमध्ये 10 गुण देण्याचा अधिकार हा बँकेला, संचालक मंडळाला आणि चेअरमनला स्वतःकडे ठेवलेला होता. म्हणजे जे होतकरू अभ्यासू मेहनती विद्यार्थी अभ्यास करून पास होणार होते त्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचं कटकारस्थान 10 गुणाच्या माध्यमातून यांच्या हातामध्ये होतं. म्हणजे पास होणाऱ्याला नापास करायचा आणि नापास होणाऱ्याला पास करायचा. एखाद्या विद्यार्थ्याला 80 गुण पडलं, दुसऱ्याला 85 पडलं, तर 80 पडलेला यांच्या जवळचं 10 गुण दिलं की तो 90 झाला, तो पास झाला. म्हणजे ह्याच्यातून या नोकर भरतीतून किमान 150 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी होणार होता. म्हणजे नोकर भरतीचा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बाजार मांडलेला होता आणि त्यांचा बाजार उठवायचं काम खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सरकारकडे आता मागणी केलेली आहे, लवकरात लवकर बँकेवरती प्रशासक नेमावा. आणि यांनी कशा पद्धतीनं कर्ज वाटपामध्ये घोटाळा केलेले आहेत, अनियमितता केलेली आहे, कारण नसताना कर्ज दिलेले आहेत, अनेकांना कर्ज दिली आणि माफ केलेले आहेत, अनेकांची कर्ज थकीत असताना त्यांना कर्ज दिलेली आहेत. म्हणजे बँक म्हणजे आमची अल्ली बाबाची गुहा आहे आणि ती गुहा लुटण्याचा अधिकार अधिकृत आम्हाने आहे. अशा पद्धतीनं मनमान पद्धतीनं ही बँक चालवली गेली. अनेक बोगस प्रकरणं या बँकेमध्ये कर्ज देण्यामध्ये केली गेलेली आहेत. आणि म्हणून प्रशासक आल्यानंतर आम्ही श्वेतपत्रिका काढायची मागणी करणार आहोत की जेणेकरून नेमकं कुणाला किती कर्ज दिलं, पूर्वी किती दिलं, आता किती दिलं, माफ किती केलं गेलं, गोठवलं कशा पद्धतीनं. कारण एकदा हा पर्दाफाश होणं गरजेचं आहे. कारण जिल्हा मध्यवर्ती बँक हे ग्रामीण भागाची अर्थवाहिनी आहे, रक्तवाहिनी आहे. पण ग्रामीण भागातल्या तरुणाला या बँकेच्या माध्यमातून काही कर्ज मिळालं नाही आणि उद्योगही उभा राहिला नाही. काही ठराविक लोकांनीच ही अल्ली बाबाची गुहा वाटून खाल्लेली आहे. कोण आहे ते वाटेकरी, कोण कोण आहे त्या गुहेत? पूर्वीचं संचालक मंडळ, आताचं संचालक मंडळ, चेअरमन, त्या बँकेचे महान विद्वान नेते राज्याचे, ते यांचे पाठीराखे आहेत. कारण त्यांनी सांगितलं अल्ली बाबाच्या गुहेत तुम्ही शिरा, तुम्ही चिंता करू नका, पण खाता खाता माझा बी हिस्सा बाहेर घेऊन या. ते महान नेत्याचा बी हिस्सा आणायचे आणि आपलं हिस्सा घेऊन घरला जायचे. कारण बँक जे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे या महान नेत्याची आणि त्यांच्या सगळ्या बगलबच्च्यांची जहागीरदारी झालेली होती. आणि ही जहागीरदारी संपवणारा एकच माणूस या महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचं नाव आहे देवाभाऊ.
आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, देवाच्या काठीला आवाज नसतो पण झटका बसतो. खून प्रकरणाच्या आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करावा प्रस्ताव सादर केला काय आहे. बेटा? वेदांत बंडगर खून प्रकरणातील आरोपींवर नाही, वेदांत भटकर हे खून प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी अंतिम आठवड्यामध्ये सभागृहामध्ये त्या विषयावरती मांडणी करणार आहोत. कारण मुळामध्ये जिल्ह्यामध्ये हा वेदांत बंडकर हा एकच झालेला खून किंवा एकच झालेला ही मर्डर केस नाही आहे. अशा अनेक मर्डर केस या जिल्ह्यामध्ये पचवल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून वेदांत बंडकरच्या या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनला कुणाकुणाचे फोन आलेले होते या लोकांना वाचवण्यासाठी. दुसऱ्या बाजूला या जिल्ह्यामध्ये रिव्हॉल्वर ही एकच कसे मिळते, दोनच कसे मिळते ती, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये घातक शस्त्र या जिल्ह्यामध्ये आलेली आहेत. ते कुणी आणली? वेदांत बंडकरामध्ये ती दिली कुणी? ज्या माणसानं दिली त्याला कुणी दिली? मग तो कारखाना बनवणारा कोण आहे? ते या मुळापर्यंत सगळं जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माझं आजही मत आहे की PI तिथं हलगर्जीपणा त्यांनी केलेले आहे. त्यांना बदली करून सावलीला आणून बसवण्यात काही अर्थ नाही आहे. त्यांचं पहिल्यांदा निलंबन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आणि त्या PIंचा फोन कॉल रेकॉर्ड तपासा. त्यांना कोणाकोणाचं दिवसभरामध्ये फोन आलेले, कोण कोण वाचवायला होतं. कारण जिल्ह्यातली गुन्हेगारी आणि जिल्ह्यातला मादक पदार्थ हे पूर्णपणे संपलं पाहिजे, या भूमिकेचे आम्ही आहोत. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा म्हणून आयोजीकडे प्रस्ताव सादर झालाय. काय मोका अंतर्गत कारवाई तो शासकीय भाग आहे. पोलीस नियमानं ते त्यांचं काम करतील. पण याच्याशी जे संबंधित आहेत ती बकरी अजून काही सापडली ती असं मला वाटत नाही. ते सगळे पाहिजे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.